नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आज चाललेले आहे मी सिरसाळ्याला. तर सगळे विचारत असेल कशासाठी तर आता गरमीचे सीझन चालू झालेले आहे. तर त्यामुळं पिलूला काही शूज मी घालू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी छानसे असे सँडल घेण्यासाठी चाललेले आहे. आणि सँडल घेण्यासाठी मी फक्त एकाच शॉपवर जाते आणि त्या शॉप खरंच भारी आहे. प्राईस बी सगळं क्वालिटी बी छान आहे. तर मला तर खूप पर्सनली आवडते. आणि मी ह्याच्या अगोदर एक ब्लॉग टाकला होता, तर खूप ते म्हणत होते खूप कस्टमर पण येलेत आणि सगळेच मला म्हणतात खरंच खूप छान सँडल असतात किंवा चप्पल काही पण तुम्हाला जे पाहिजे ना ते भेटून जाईल. तर चला तर मग तयार होऊन जात आहे मी, कारण उशीर होईल. कारण आज सध्या माहिती ना किती गरमी या बघायचं काम नाही. पिलूला घरीच ठेवून चालले, त्याची साईज माहिती पण बघू, थोडी होईल तेवढी मोठी आणण्याचा प्रयत्न करणार, कारण त्याला थोडं टाईट चप्पल आवडत नाही, ते घालत नाही. थोडेसे लूजच आणणार आहे. तर चला मग मी पहिलं निघते आता आणि आणते. पाहू शकतात मी दुकानावर आलेली आहे आणि खूप गर्दी पण होती. बघू शकतात पूर्ण आतमध्ये बायका ते होत्या. तर बघू शकतात छान त्यांनी असे 2-3 दाखवली आणि खूप छान छान होती. पण मला पर्सनली ही खूप आवडली, त्यामुळे मी हीच घेतली. तर बघू शकतात समोर तर त्यांनी किती टाकल्या सांगितलं, असं खूप नवीन नवीन डिझाईनच्या टाकल्या होत्या पाहण्यासाठी. ही पाहिजे का ती पाहिजे का, पण मला तर काही नाही आवडली कोणतीच. हिल पण मला जास्त काही आवडत नाही, कारण हिलनं मला काय खरं सांगते व्यवस्थित काय चालायचं असं वाटते. कधी कधी पडतात काही की हिलनं, त्यामुळे मी हिल वापरतच नाही. होईन तेवढं बिना हिलच्याच मी सँडल वापरते. तर इतक्या छान छान डिझाईनी होत्या, असं वाटत होतं ही घ्यावत का ती घ्यावत, समजतच नव्हतं. पण मी एकच चॉईस केली, कारण माझ्याकडे ऑलरेडी 2 होत्या आणि एक शूज पण आहे, त्यामुळं काही हे केलं नाही. पण थोडीशी असावत म्हणून मी गेले होते पाहिला. तर बघू शकता किती छान छान आहेत. आणि नवरीच्या हे सगळ्या छान छान भेटतात. जास्त शॉप काही मोठं नाही, यांचं दुकान छोटंच आहे, पण एवढं कस्टमर आहे त्यांना, तर असं थांबायला पण जागा आहे भेटत नाही कधी कधी. आणि पप्पा आणि मी पिलू गेलेलं होतात. पिलू तर काही झोपला होता, त्यामुळं व्यवस्थित शूट ते करता आलं मला, सँडल हे पाहता आलं. मग नंतर मी आतमध्ये सँडल ते पाहू लागले, तोपर्यंत त्याच भैयानी शूट घेतलं. बघू शकता त्यांचं क्वीनवर त्यांचा पत्ता ते सगळं आहे. आणि हे शॉप आहे सिरसाळ्यामध्ये, बीड जिल्हा येते, परळी तालुका येते. तर खरंच तुम्ही आजूबाजूचे असताना तर नक्की या दुकानाला, कारण इथं खूप छान छान तुम्हाला पाहिजे तशा सँडल शूज लहान लेकराच्या सगळे, तुम्हाला जे नंबर बी पाहिजे ते नंबर पण भेटून जाईल. तर नक्की या इथं. तरी पण ते भैया म्हणत होते तुम्ही खूप ताई उशिरा आलात, कारण खूप माल हे झाला विकला, कारण खूप नवीन नवीन त्यांच्या सणासाठी माल आलेला होता. खूप छान छान, आणि मला जशी पाहिजे होती तशी आधी भेटली नाही. नंतर मग त्यातून ही जास्त आवडली, त्यामुळं मी हीच घेतली. आणि तुम्हाला कशी वाटली मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता काय जास्त मी फिरणार नाही काय नाही, कारण खूप ऊन लागतं आहे. तर चला तर मग आता मला घरी निघायचं आहे. तर सण आलेले आहे, खरंच खूपच गरमी आहे. आणि आल्याच्या नंतर चेंज केलं, थोडीशी फ्रेश झाली आणि थोडंसं थांबावत म्हटलं, नंतरच शूट करावं. तर गेला होता पिलूच्या सँडलसाठी, पण ते आमच्यासाठीच खूप सरप्राईज झालं, कारण त्यांचा पहिला व्हिडिओ एवढा असं हे झालं. कस्टमर हे त्यांना यायला खूप झाले आणि त्यांची आईची खूप इच्छा होती आम्हाला दोघांना काहीतरी गिफ्ट देण्याची. त्यांची आई सतत म्हणाली, मग त्या ताईंना बोलवून घे किंवा त्यांना गिफ्ट दे, असं फोन का म्हणजे फोनचं तर काही कॉन्टॅक्ट नाही, पण त्यांनी मेसेज केला होता मला इंस्टाला पर्सनली. तर ताई या केलं तर, पण आम्ही काहीतरी पण गेलं नाहीत. पण आता पिल्लूसाठी कसं त्याला पाहिजे या, आणि खूप गरमीनं बिना चप्पलचं फिरावं तर चांगलं नाही, त्यामुळं आम्ही गेलो होतात. तर काय गिफ्ट आहे ते तुम्हाला नक्की दाखवते. तर पहिलं माझ्या पिल्लूचं दाखवते, पिल्लूला काय गिफ्ट आलेलं आहे. पिल्लूसाठी जे आणायला गेले होते ते आधी काहीच म्हटले नाही. मी त्याच्यासाठी चॉईस केली आणि माझ्यासाठी पण चॉईस केली. त्यानंतर त्यांनी बिलच घेतलं नाही, नको म्हटले आमच्याकडून गिफ्ट, माझ्या आईची इच्छा आहे म्हणाले, आईची इच्छा आहे म्हणून तरी घ्या. तर नको म्हणत होते मी, पण आईच्या इच्छामुळे घेतलं. तर पाहू शकतात पिल्लूसाठी आणलेली आहे सँडल.
तर त्या शॉपचं नाव आहे कोहिनूर. तर तुम्ही बीड जिल्ह्यात परळी तालुक्याच्या आसपास असताल तर नक्की त्या शॉपला जा आणि तुम्हाला हवी तशी सँडल चप्पल जे शूज पाहिजे जे पाहिजे, नवरीच्या सँडल झाल्या काही झालं सगळं भेटून जाईल कारण तर पिलूची सँडल कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पिलूला थोडी लूज येते, माझी इच्छा होती लूजच आणण्याची, थोडी जास्त लूज होती पण हरकत नाही कारण ते काय छोटा होणार नाही मोठाच होणार आहे, त्यामुळे खूप दिवस बी चालन. खूप म्हणजे खूप ते तर म्हणते वाव सँडल आणली. त्याचं थोडंसं शूट करायला पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला कळलं असं त्याचं रिॲक्शन कसं होतं. तर त्याला तर खूप आवडली. तर आता माझं गिफ्ट दाखवते. आणि तिथं खूप छान छान सँडल असतात नवरीच्या झालं ये ना कुठलं करायचं. ही माझी तर खूप मला तर आवडली, बाकीच्यांना आवडू किंवा न आवडू मला काय घेणं देणं. खूप छान छान आहेत. तर कशा वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जा नक्की तुम्ही बी शॉपवर. त्यांचा ॲड्रेस आहे तर देईनच मी. तर चला मग हा ब्लॉग मी इथं सेंड करते. तोपर्यंत बाय, टेक केअर.